नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण करतो आहोत संपूर्ण पिंपरी दर्शन, पुण्यातलं पिंपरी। हा संपूर्ण पिंपरी दर्शनाचा दुसरा भाग आहे। या भागात आपण पिंपरीचे आराध्य दैवत अर्थात श्री पवणेश्वर महादेवांचे दर्शन घेऊया। पवना नदीवरील घाट पाहूया आणि इतर जे मंदिर आहे ते सगळे या भागात पाहूया। तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे आहे संत शिरोमणी सावता महाराजांचं मंदिर। हे बघा, इथे पिंपरी गाव जाऊन ना पटकन दर्शन घेऊयात आपण। नमस्कार। हे आहे संत सावता महाराजांचं मंदिर। महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आहे। नमस्कार। इथेच खूप जुने फोटो आहे पिंपरी गावचं। श्री संत सावता महाराजांची ही प्रतिमा आहे। नमस्कार करा। पिंपरी गावामध्ये आहोत आपण सध्या। इथे विठ्ठल रखुमाईंची प्रतिमा आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, छान ना, सुंदर। नमस्कार करा। सावता अडीच आहे खरं तर, वंदन करा। सो इथे ना एक सुंदरशी तालीम आहे, अखिल माडी आडी तालीम, कुस्तीची तालीम। आणि आपण पवणेश्वर महादेव मंदिराकडे येऊन पोहोचलो आहोत। त्याच्या बाजूलाच मागे तिकडनं पवना नदी वाहते। हे आहे श्री पवणेश्वर महादेव मंदिर। हे कापसेवाडीमध्ये येतो, पिंपरी गावात कापसेवाडी। तर आपण श्री पवणेश्वर महादेव मंदिराकडे येऊन पोहोचलो आहोत। याच्या अगदी बॅक साईडला इकडे तुम्ही जाणार तर पवना नदी आहे। इथे नंदीदेव आहे। चला जाऊयात आणि दर्शन घेऊया। हे आहे पवणेश्वर महादेव मंदिर। द्वारे शाखेवर इथे श्री गणपती आहेत, त्यांना नमस्कार करा। आणि आता आपण आज जाऊयात। इथे आहेत श्री पवणेश्वर महादेव, पवना नदीवरून श्री पवणेश्वर महादेव, नमस्कार करा। सुंदर ना, सुंदर स्थान आहे। पवना नदीच्याच तीरावर वसलं आहे पिंपरी गाव आणि हे पिंपरी गावातच येणारे पवणेश्वर महादेव, वंदन करा। ऐतिहासिक स्थान आहे महादेवांचं, जागृतचं स्थान आहे। ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं। ऐतिहासिक मंदिर आहे। चला बाहेर जाऊया। याच्या बॅक साईडला तिकडे पवना नदी आहे। इकडे आहेत नंदीदेव। हे बघा, नंदी मंडप आहे सुंदरसा आणि प्राचीन असं नंदी आहे, वंदन करा। कासव आहेत आणि इथे सुद्धा एक मंदिर आहे। हे बघा, यांना म्हणतात श्री चिंतामणीश्वर महादेव। हे आहेत श्री चिंतामणेश्वर महादेव, नमस्कार करा, वंदन करा। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हे एक प्राचीन असं मंदिर आहे गावाला बघा तुम्ही। इकडे आहेत श्री गणपती, वंदन करा त्यांना। आणि श्री नागदेवता, वंदन करा। चिंतामणेश्वर महादेवांना वंदन करा। बाहेर जाऊयात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय। श्री गणपती आहेत आणि इकडे भलं मोठं वृक्ष आहे। देवालयावर ना सगळीकडनं असे देवी देवता त्यांनी काढले आहेत। पवणेश्वर महादेव मंदिराचा हा कळस आहे। पवणेश्वर महादेव म्हणजे याच्या समोर येतात आणि हे चिंतामणेश्वर महादेव त्याच्याच अगदी बाजूला त्यांचा हा कळस। इथे भलं मोठं वृक्ष आणि इथे गणपती आहेत, श्री गणपती।
त्यांना वंदन करा, नमस्कार करा, सुंदर ना, वंदन करा. चला बाहेर जाऊयात. इथे बाजूलाच या भागामध्ये पवना नदी वाहते आणि तिथे एक सुंदर असे हे देवस्थान आहे आणि हे दत्तदेवांचं थोडंसं मंदिर जे पवणेश्वर महादेव मंदिरामध्ये आहे. दर्शन घ्या त्यांचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आहे, जिथे पवणेश्वर महादेव मंदिर आहे. आपण दर्शन घेतलं. याच्याच बॅक साईडला जाणार तिकडे मागे तर दशक्रिया विधी घाट आहे. पवना नदीचं दर्शन होतं तुम्हाला तिकडे. आणि मग इकडे समोर गेलात तर गाव आहे पिंपरी गाव. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पिंपरी गावामधील हा दशक्रिया घाट आहे पवना नदीजवळील. आणि मी तुम्हाला पवना नदी हे दाखवतो. चला. हे पवना नदीच्या घाटाकडे जाताना अगदी सुंदरच यांनी बांधकाम केलं आहे आणि खाली अगदी घाट आहे. पवना नदी दिसेल. कावड्यांपेक्षा कबूतरच जास्त आहे तिथे. कबूतर कावळे मिक्स आहे. चिंचेचं झाड आहे आणि इथे गणपती वगैरे तर देवी देवता आहेत त्यांच्या प्रतिमा. श्री स्वामी समर्थ आहे. आणि हा दशक्रिया घाट आहे पवना नदीवरचा. ही पवना नदी आहे समोरची. इथे ते पिंडदान वगैरे केलं जातं ना, आय थिंक ते सगळं ठेवलं जातं. हे बघा इथे. आणि ही पवना नदी आहे खरं तर. हा घाट आहे. ही पवना नदी आहे. आपल्याकडच्या नद्यांना अगदी जर स्वच्छ केलं तर किती सुंदर दिसणार. हा पूल आहे वरचा, पिंपरी गावाकडे जातो तो. तर मला वाटतं हे चित्र बदलेल ना आणि ह्याही नद्या अगदी सुंदर दिसतील. पवना नदी, इंद्रायणी नदी, ह्या मुठा नदी, ह्या जीवनवाहिनी जलवाहिनी आहेत आपल्या पुण्याच्या. हा घाट. मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा पिंपरी गावात याल तेव्हा इकडे सुद्धा याल. आता याला भरपूर पाणी असतं पण सध्या नाही आहे. पण तुम्ही हे बघा की हे पाणी किती गढूळ झालं आहे. शहरीकरण वाढलं आणि आपण नद्यांच्या स्वच्छतेचाच विचार करणं सोडलं. असं न करता ही पवना नदीसुद्धा स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी. हर हर पवणे, हर हर पवणे, जय पवना माता. चला नमस्कार करा. चला आता बाहेर जाऊयात. हे बघा इथं असं प्रसाद ठेवला जातो. तर पुणे शहरामध्ये वसलेल्या पिंपरी चिंचवडमधील पिंपरी ही खरं तर औद्योगिक नगरी आहे आणि यातलं पिंपरी गावठाण जिथले आपण ऐतिहासिक मंदिरं आणि स्थानं पाहिली. मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना हे नक्की आवडलं असणार आणि तुम्ही जेव्हा केव्हा पिंपरीच्या आसपास असणार तेव्हा इथे दर्शनासाठी पाहण्यासाठी नक्की या. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि आम्ही पिंपरी गावामध्ये आता पिंपरीचा प्रसिद्ध वडा खाणार आहोत. जाधव वडा पिंपरी गावचा. हे बघा, हे आम्ही कांदा भजी घेतली आहे आणि हा आहे इथला वडापाव, जाधव वडापाव. तुम्ही पिंपरी गावचे सगळे शूट करून आता जाधव वडापाव खातोय. खूप छान लागतो. बाहेर ऑलरेडी खाऊन ठेवला आहे आणि आता निघतो. बाय.